गणरायाच्या आगमनासाठी काही दिवस बाकी आहेत। कोकणात गणेश चतुर्थी सणाची लगबग सुरू झाली आहे। सिंधुदुर्गातील बाजारपेठा विविध फुलं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, आर्टिफिशियल फुलं यांनी सजल्यात, तर गणरायाच्या आगमनाची गणेश भक्त आतुरतेनं वाट पाहत आहेत। गणरायाचे आगमन काही दिवसावर येऊन ठेपलं आहे आणि कणकवली बाजारपेठेत आता गणेश भक्तांच्या ज्या आगमनासाठी विविध आता डेकोरेशनचे साहित्य उपलब्ध आहे। बाजारपेठा सजल्या आहेत। एकंदरीत आपण बघतोय कणकवली शहरातील या आपण ही बाजारपेठामध्ये आता बघतोय की विविध रंगाची आर्टिफिशियल फुलं असतील, हार असतील, तुरे असतील, विविध प्रकारची डिझाईनची जी नावं असतील गणरायाची, या संदर्भात काही व्यापारी आहेत। काय सांगाल नेमकी परिस्थिती आहे सध्याची? पाऊस भरपूर आहे, वाट बघतोय। कोकणातील सर्व लोक साखरमेळ्याची वाट बघतोय आम्ही। पाऊस भरपूर पडलेला आहे, त्यांचे पण नाईलाज आहे। मुंबईमध्ये पण पाऊस भरपूर पडलाय, तरी देखील गणपती सगळ्यांसाठी दरवर्षी आनंद सण असतो, व्यापाऱ्यांसाठी तर आनंद सणच असतो। तरी देखील जास्तीत जास्त मुंबईच्या लोकांना विनंती करतो की साखरमेळ्यांना की मुंबईमध्ये घेण्यापेक्षा त्याच रेटमध्ये तर तुम्हाला आम्ही कोकणामध्ये कणकवलीमध्ये देतोय, तर तुम्हाला मुंबईमध्ये घ्यायची काही गरज नाही। जे रेट नेमकी व्हरायटी सध्या उपलब्ध आहे मुंबईमध्ये कापड मार्केटला किंवा मस्जिदला जाऊन ते जे तुम्ही घेताय त्या सर्व वस्तू आपण कणकवलीमध्ये तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत। म्हणजे काय 99% वस्तू इथे तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याच रेटमध्ये। स्वतः विशेष अशी आहे वस्तू? विशेष वस्तू सगळ्या प्रकारच्या, म्हणजे जे लागणार मला माझं स्वतःचं फुलांचं नॅचरल फुलांचं दुकान असल्यामुळे क्लोज टू नॅचरल, म्हणजे जेवढं नॅचरल लुक देता येईल, म्हणजे आर्टिफिशियल फुलांमध्ये पण नॅचरल लुकचे प्रकार भरपूर आहेत। मग असं क्लोज टू नॅचरल जे आहे ना ते ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे जास्तीत जास्त असे प्रकार माझ्याकडे भरपूर आहेत। निश्चितच आपण बघितले तर विविध प्रकार आता कणकवली बाजारपेठेत या गणेश भक्तांसाठी आता दाखल झाले आणि बाजारपेठा एकंदरीत आपल्याला सजले चालले दिसत आहे। कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे, उडारी न्यूज, सिंधुदुर्ग।